गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सज्जन श्रोते हो, सर्वांचं स्वागत आहे. सबसंतन की जय ही ब्रीद वाक्य बरोबर घेऊन आपला आता हा सकल संत विचार मंच कोथरूड पुणे 38 चा प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती झालेला आहेच. तर या सकल संत विचार मंच कोथरूड पुणे 38 यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे 6 यांच्या सहकार्याने गुरुवारीय व्याख्यानमाला सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये अनेक अभ्यासकांनी मोठ्या आनंदाने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मागील गुरुवारी डॉक्टर मुकुंद दातार सरांनी शिर्डीच्या श्री साईबाबांवरती अतिशय उद्बोधक असं प्रवचन केलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या चालू वर्षामध्ये एकंदर 51 विविध प्राचीन अर्वाचीन संतांचं जीवनचरित्र, कार्य, तत्वज्ञान यावरती विचार करण्यासाठी हा सकल संत विचार मंच स्थापन झालेला आहे. त्यात आज दुसऱ्या गुरुवारी आणि हे दुसरं मला पुष्प गुंफण्याचं एक कार्य दिलेलं आहे सरांनी. तर आज माझा विषय आहे परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर माचनूर यांचा आज चरित्र परिचय आपल्याला करून द्यायचा आहे. साधारणपणे जे प्रकाशात न आलेले किंवा प्रसिद्धीच्या झोतात न आलेले किंवा स्वतःच अप्रसिद्ध असलेले जे थोर महात्मे आहे त्यांचा विशेषत्वाने परिचय होणं आवश्यक आहे. त्यातही काही महात्म्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी विपुल असं ग्रंथलेखनही केलेलं आहे. तर मग त्यांच्या ग्रंथातील विचारांचाही परिचय व्हावा या उद्देशाने आधुनिक काळातील म्हणजे 20व्या शतकामध्ये होऊन गेलेले एक महात्मा परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर उर्फ संत मोरेश्वर यांचं आपण चरित्र कार्य आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करूया. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून मला दिलेल्या विषय चिंतनाला मी प्रारंभ करतो. संत मोरेश्वर, विदर्भातील संत मोरेश्वर, विदर्भातील आर्वी नावाचं गाव आहे, तेथील हे संत मोरेश्वर की जे पुढे परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर म्हणून प्रसिद्धीला आलेले आहेत. जन्म त्यांचा 3 ऑगस्ट 1925 श्रावण शुद्ध चतुर्दशी शके 1847 आणि निर्वाण 2 डिसेंबर 1972 गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्त जयंतीच्या दिवशी. म्हणजे बाबांचं आयुर्मान किती तर अवघ 46 वर्षे आणि 3 महिने. बाबांच्या अंतरंग शिष्या होत्या जिजाताई हाटे, चरित्र लेखिका. माझं भाग्य असं की जिजाताईंची माझी भेट झालेली आहे. माचनूरला खूपदा जाण्याचा माझा योग आलेला आहे. बाबांचे जे अंतरंग शिष्य होते, गोविंद काका असतील, शरद काका भगत असतील, जिजाताई हाटे असतील, यांच्याशी फार जवळून संपर्क आल्यामुळं, या बाबांच्या अनेक कार्यक्रमाला गेल्यामुळं त्यांच्या ह्या तत्वज्ञानाचा पुस्तकाचा मी जवळून थोडंसं अवलोकन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या पुण्यातील गीता धर्म मंडळाच्या व्यासपीठावरती जवळजवळ 6 महिने मी बाबांच्या ग्रंथावरती बोललो होतो. आणि आता सिद्ध साधक साधना परिवार कोल्हापूर या फेसबुकच्या वॉलवरून संत मोरेश्वरांच्या साधना संहिता या ग्रंथावरती सध्या मी बोलतोय. तर आज आपण त्या बाबांचं थोडंसं चरित्र तत्वज्ञानाचा अंतरंग भाग पाहण्याचा प्रयत्न करूया. शिष्या जिजाताई हाटे यांनी बाबांना प्रवचन करताना पहिल्यांदा पाहिलं
त्यांना त्या बाबा त्यांना कसे दिसले त्यांच्याच बोलामध्ये बघूया. ही घटना अर्थातच 1955-56 सालची, म्हणजे बाबांचं वय त्यावेळेस अवघं 30 ते 31 वर्षांचं होतं. जिजाताई वर्णन करतात, तरुण वय, तेजस्वी सावळे मुखमंडळ, ऊर्ध्वदृष्टी, अंतःकरणातून स्रवलेला आणि मुखावाटे शब्द रूपाने बाहेर येणारा ज्ञान प्रवाह, सारे श्रोते मुग्ध झालेले होते, अनामिक आनंदात रमलेले होते. असे हे संत मालिकेतील एक तेजस्वी रत्नमणी नाव मोरू भाऊ जोशी अर्थात भावी काळातील एक संत बाबा महाराज आर्वीकर, असं जिजाताई हाटे वर्णन करतात. हे जे आर्वी गाव आहे हे वर्धा जिल्ह्यातील विदर्भातील हे गाव आहे. वर्धा जिल्हा किंवा हे आर्वी गाव म्हणजे संत भूमीच बर का. आणि हेच बाबांचं जन्मस्थळ. म्हणजे कौंडिण्यपूर जे आपण म्हणतो ना, रुक्मिणी देवीचे माहेर गाव, ते सुद्धा या वर्धा जिल्ह्यातच आहे. पूर्वी या ठिकाणी म्हणजे आर्वी गावाच्या ठिकाणी एक अरण्य होतं, पण संत तेलंगराय अर्थात तेलंग स्वामी यांनी ते गाव वसवलं, संपूर्ण कायापालट केला. तिथे तेलंग स्वामींची समाधी आहे आणि मोठा उत्सव होतो. ह्या आर्वीचं वैशिष्ट्य असं किंवा या विदर्भातच वैशिष्ट्य असं की ते संत गाडगे बाबा, जयराम बाबा, लहानूजी महाराज, अप्पाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, वासुदेव शास्त्री घाटे, अडकूजी महाराज असे विविध संत होऊन गेले. त्या संत मालिकेतील हे एक म्हणजे परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर. त्यामध्ये आणखी एक संत होऊन गेल्या महिला संत, त्यांचं नाव आहे संत मायबाई. म्हणजे मूळचं माहेर मोर्शी तालुका शिरखेड, माहेरचं नाव भागूबाई, पती चांदूर तालुक्यातील ऋग्वेदी ब्राह्मण सीताराम पंत पांडे. पण ह्या माईबाई अर्थात त्यांचं खरं नाव जानकी होतं. ह्या स्वभावानेच उदासीन होत्या, म्हणजे सतत त्या आत्मचिंतनामध्ये असायच्या. त्यांचं लक्ष प्रपंचाकडे नव्हतं, इतकं की त्यांना कित्येक दिवस स्नान केल्याचं भान नसायचं, मलिन वस्त्र अंगावर असायचं, केस विस्कटलेले असायचे. त्यामुळे नवरा खूप मारायचा त्यांना, पण त्या स्वानंदामध्ये तल्लीन होत्या. कधी कधी नवऱ्याला पण वाईट वाटायचं आणि त्या आपल्या पत्नीला प्रेमाने स्नान घालायच्या, वस्त्र अंगावर घालायचे, केस विंचरायचे. एकदा या जानकीची, आता जानकी नाव बरं का मायबाईंचं, जानकीची एकदा दाढ दुखायला लागली म्हणून नवऱ्याने त्यांना दाढेमध्ये एक हळकुंड ठेवायला दिलं. पण ह्या विर्यावस्थेत गेल्यामुळे ते हळकुंड सडलं आणि आणखी ठणका वाढला. अशी हा माईबाईंची अवस्था. सतत त्या आसो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगू दशा, अशा ह्या माईबाई यांना घेऊन सीताराम पंत त्यांनी त्यांचं गाव सोडलं आणि आर्वीला आले. आर्वी म्हणजे आपल्या परमपूज्य मोरेश्वर बाबांचे, आर्वीकर बाबांचं गाव. आणि त्यांनी एका दिवाणजीकडे नोकरी पत्करली, पण ते रात्री आपल्या गुरुसेवेसाठी जायचे आणि सकाळी पुन्हा आर्वीला आपल्या कामासाठी रुजू व्हायचे. त्यांच्या श्रीगुरु कृपेने म्हणजे सीताराम पंतांना त्यांच्या श्रीगुरूंच्या कृपेने, सेवेने त्यांच्या स्वतःच्या पत्नीची अंतरंग आध्यात्मिक योग्यता काय आहे, पात्रता काय आहे ती कळली. मग मात्र त्यांनी त्यांचा सांभाळ केला. पण पती लवकरच गेले आणि पुढे मात्र या जानकीबाईंनी गावोगाव भिक्षा मागून गोरगरिबांना अन्न संतर्पण करण्याचं कार्य सुरू केलं, व्रतच घेतलं. त्यामुळे लोक त्यांना माईबाई म्हणू लागल्या. एकदा एक दांभिक ब्राह्मण माईबाईंना म्हणा, एक दांभिक कासार होता, कासार, तो कासार माईबाईंना म्हणाला, माईबाई तुला म्हणे ब्रह्म कळतं, मग ब्रह्म दाखव बघू मला. आणि खरंच माईबाईंच्या कृपेने अडकुजी असेल, लहानूजी असेल, ह्या सगळ्यांना माईबाईंच्या कृपेने ती ब्रह्मानंदाची अवस्था प्राप्त झालेली आहे. यांनी समाधी 1914 साली आर्वीमध्ये समाधी घेतलेली आहे. आता माईबाईंविषयी एवढं सांगण्याचं कारण का, तर माईबाईंच्या कृपेने संत मोरेश्वरांचा जन्म झालेला आहे. काशीनाथ पंत कुलकर्णी हे आपल्या परमपूज्य बाबांचे पिताश्री, आजोबा. काशीनाथ पंत कुलकर्णी हे आजोबा आणि
प्रभाकर पंत कुलकर्णी हे त्यांचे पिताश्री होते. काशीनाथ पंत कुलकर्णी हे ओंकारेश्वरला मीननाथ कृपांकित महात्मा वामनदेव ब्रह्मचारी यांचे ते शिष्य होते. काशीनाथ पंतांनी त्यांचे शिष्यत्व पत्करला. ते विवाह करत नव्हते, पण पुढील त्यांच्या कुळामध्ये एक महात्मा जन्माला येणार आहे हे त्या महात्म्याने वामनदेव ब्रह्मचार्यांनी ओळखलं आणि काशीनाथ पंतांना सांगितलं, जा तू विवाह कर. काशीनाथ पंत आले, त्यांनी विवाह केला, परंतु त्यांची पत्नी लवकर निवर्तली. ते उदास झाले. मग संत माईबाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा लग्न करा. वयाच्या 50व्या वर्षी काशीनाथ पंतांचा विवाह झाला आणि त्यांना 2 मुलं झाली. त्याच्यातला पहिल्या मुलाचं नाव पांडुरंग आणि दुसरा मुलगा प्रभाकर. अर्थात हे प्रभाकर म्हणजेच आपल्या परमपूज्य बाबा महाराज आर्वीकरांचे पिताश्री. आता हे प्रभाकर पंत कुलकर्णी कसे होते बघूया, आर्वीकर कसे होते बघूया. तुकोबरायांचे एक अभंग आहे, सुंदर अभंग बघा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. म्हणजे ज्याला शुची नाम श्रीमतांग गेहे योग भ्रष्टोभिजायते, हे जे गीतेतलं वचन आहे ते इथे कसं सार्थ ठरतं बघा. प्रभाकर पंत हे पेशाने शिक्षक होते, परंतु त्यांच्यावरती माईबाईंची कृपा होती, म्हणून ते माईबाईंच्या मठातच विश्रांती घ्यायचे. सत्वशील विरागी वृत्तीचे होते आणि माळी महाराजांची यांच्यावर खास कृपा होती. ते दत्त मंदिरामध्ये ईश्वर स्मरण करत, गुरुचरित्राची पारायणे करत, आलेल्या अतिथीची सेवा करत. आणि या प्रभाकर पंतांना एकदा संत तुकडोजी महाराजांचा सत्संग लाभला. पुढे प्रभाकर पंतांचा विवाह झाला आणि त्यांना जो मुलगा झाला, सुपुत्र प्रभाकर पंतांनी अन्नपूर्णाबाई यांच्या पोटी जो जन्माला आला, तेच या सुपुत्राचा जन्म झाला श्रावण शुद्ध चतुर्दशी शकी 1847, 3 ऑगस्ट 1925 आणि त्याचं नामकरण करण्यात आलं मोरेश्वर. आता हे मोरेश्वराचं स्वभावच लहानपणापासून एक अंतर्मुखी स्वभाव होता. ते एकटेच बाजूला बसून सतत काही ना काही चिंतन करायचे. बालपणी माईबाईच्या मठापुढे जी शाळा होती त्या शाळेत ते शिकत असताना समोरील विहिरीत पडून एक बाई गतप्राण झाली. आता वय लहान होतं मोरेश्वराचं, पण तिथेच मरणासंबंधी त्यांच्या मनामध्ये विचार सुरू झाला. मग ते आणखी अंतर्मुख झाले. ते एकांतवासात बसू लागले, कुठे टेकडीवर जाऊन बसू लागले, कुठे माडीवर जाऊन चिंतन करू लागले. हायस्कूलमध्ये जी ग्रंथालय, त्या ग्रंथालयातली धार्मिक पुस्तकांचं त्यांनी वाचन सुरू केलं, म्हणजे प्रायमरी शिक्षण घेत असताना. आणि ध्यानावस्थेत त्यांना साधू सत्पुरुषांची दर्शने होऊ लागली. याचं खरं कारण असं बरं का, की त्यांचे जे पिता होते प्रभाकर पंत यांनी लहानपणापासूनच त्यांच्यावरचे दत्तभक्तीचा संस्कार जडवलेले होते. त्यांच्या सहवासात, पित्याच्या सहवासात या मोरेश्वराने रामायण, महाभारत, अवधूत गीता श्रवण केली. आणि पिताश्री प्रभाकर पंतांनी मोरेश्वराला एक नियम घालून दिला की रोज अवधूत गीता पठण केल्याशिवाय जेवण करायचं नाही. आणि बाबा दररोज अवधूत गीता वाचायचे. इतकेच काय, ते वडिलांबरोबर संत तुकडोजी महाराजांच्या दर्शनार्थ जात असत आणि तिथे तुकडोजी महाराजांच्या सत्संगामध्येच मोरेश्वराच्या अंतःकरणामध्ये हरिप्रेमाचे बीजारोपण झालं. आणि बाबांच्या वयाच्या 15व्या वर्षी त्यांचे पिताश्री प्रभाकर पंत श्री दत्तचरणी विलीन झाले. इकडे त्याचा आघात बाबांच्या मनावरती झाला. ते आणखी अंतर्मुख झाले, एकांत प्रिय झाले. त्यांनी कशीबशी मॅट्रिकची परीक्षा दिली. संत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळात ते कार्यरत होते. त्या भजनाच्या कार्यक्रमाला ते जात असत. पुन्हा ते आर्वीला आले, पण आता घरी न राहता दत्त मंदिरात राहू लागले. मित्रमंडळी त्यांना जेवण आणून देऊ लागले. तिथे त्यांनी संघ शाखेची सुद्धा शाखा चालवलेली आहे.
समवयस्क मित्रांबरोबर योगासने करणं, आध्यात्मिक चर्चा करणं, ग्रंथ वाचन करणं, अवधूत गीता पठन करणं, गुरुचरित्राची पारायण करणं, सत्संगामध्ये जाणं. आईला खूप काळजी वाटायची. अन्नपूर्णाबाई यायच्या, म्हणायच्या, अरे मोरेश्वरा, असं वागू नकोस, तू भिक्षा मागतोस लोकांकडून, हे योग्य नाही, लोक नावे ठेवतील. त्यांनी मातेला वचन दिलं, आई काळजी करू नकोस, तुम्हाला दोषास्पद होईन असं मी वागणार नाही. आणि 15व्या 16व्या वर्षीच बाबांनी अर्थात मोरेश्वरांनी आपलं आर्वी हे गाव सोडलं आणि कपड्यानिशी फक्त अंगावरील अनुवानी निघाले. अनुवानी निघाले ते थेट पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यावरती बाबा वर्णन करतात की 16 वर्षाचा निघालो आडराने, पंढरी वाटेने म्हणता विठ्ठल, कुठेही पडावे काहीही करावे, देई त्याची खावे भगवंता. विठ्ठलाच्या दर्शनाची अनावर ओढ बाबांना निर्माण झाली आणि अभंगातून अर्थता व्यक्त केलेली बाबांची अभंगवाणी आहे बघा, फार सुंदर अभंगवाणी आहे. एका अभंगात ती अर्थता व्यक्त करताना बाबा म्हणतात, नको दूर लोटू आली या शरण, देई गा जीवन विठाबाई, कधी पाहू डोळा आईशे मज झाले, येई व माऊली अंतरंगे, मोरयाचे चित्त प्रेमे दाटू आले, चैतन्य ठेवले तुझ्या भेटी, नको करू पाया परता आता मज पंढरी नाथा, किती विनवू बा विठ्ठला, पायी ठेव या पामराला. श्री विठ्ठलाचे दर्शन त्यांना अंतरंगात झाले आणि तेथून पांडुरंगाने प्रेरणा दिली मोरेश्वराला, नाशिकला जा. आणि तिथून ते नाशिकला आले. नाशिक क्षेत्री ते गोदामाईच्या तटी साधू संगती, सेवाधर्म, देवदर्शन, जपजाप्य, पंचवटीत 2.5 वर्ष बाबांनी तपश्चर्या केली. सुमारे 20-21 वय त्यावेळेस बाबांचं झालं. तपश्चर्या आणि वैराग्यवंत झालेले बाबा एकदा त्यांच्या गालाला फोड आला, आतून जखम झाली, भोजनही करता येईना. त्यांनी प्रभू रामचंद्राला निवेदन केलं. एक साधूंची कृपा झाली, त्यांनी त्यांच्या गालावरती हात ठेवला, दुखणं मावळलं आणि बाबा आणखीच अंतर्मुख झाले आणि ते वनवासातील श्रीरामाची आठवण करून त्याला आळवू लागले. माझ्या रामाला आना कोणी जारे, गेला निघून वनांतरी हारे, वाटे कंकर रुततील पायी, कैशी कैकैस दया येत नाही, बाळ राजस सुकुमार बाई, गेला निघून वनांतरी हारे, माझ्या रामाला आना कोणी जारे. असं त्यांनी अनेक अभंग रचलेले आहेत. आता त्यांच्याबद्दल त्यांच्याच मातोश्री आणि त्यांचे वडील बंधू, त्यांचे वडील बंधू बरेच वर्षे माचनोरला होते. एकदा त्यांच्या वडील बंधूंनी एक बाबांच्या बाबतीतली घटना सांगितली, अशी की बाबा 7-8 वर्षाच्या असताना त्यांची प्राणज्योत मावळली. बस मुलगा मेला असं जाहीर झालं. वैद्यांनी सांगितलं. घरात रडारड सुरू झाली. पण प्रभाकर पंत शांत बसले होते. इतक्यात दारामध्ये एक बैरागी आला आणि भिक्षामदेही म्हणू लागला. लोक त्याला नावे ठेवू लागले, अरे ह्या घरामध्ये मृत एक झालेला एक बालक मेलेला आहे, तू कसली भिक्षा मागतोस रे. पण प्रभाकर पंतांनी बघितलं, ते उठले, नाही आपल्या दारात अतिथी आलेला आहे, वेळ कोणती असो तो अतिथी आहे, त्याला भिक्षा वाढलीच पाहिजे. तेव्हा लोक असं म्हटल्यामुळे बैरागी पाठमोरा झाला. जसा बैरागी पाठमोरा झाला तसं इकडं मोरेश्वराची हालचाल चालू झाली की नाडी तपासून वैद्यराजांनी मृत म्हणून घोषित केलं होतं. मग मात्र प्रभाकर पंतांनी त्या बैराग्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु अख्ख्या आर्वीमध्ये त्यांना बैरागी कुठेच सापडला नाही. श्री बाबांना या घटनेबाबत विचारलं असता ते सांगायचे, जीवाची व त्याच्या कुळाची पुण्याई अशा प्रकारे कामाला येते आणि असे चमत्कार घडतात, पण त्या प्रसंगात घडविले जाणारे व्यक्तित्व मात्र महाशक्तीद्वारे सांभाळले जाते. जसे काशीनाथ पंतांना माळी महाराजांनी सांभाळलं, तसं मोरेश्वरांना त्यावेळेस त्या महाशक्तीने बैराग्याच्या रूपाने सांभाळलं, असं बाबांनी मत मांडलेलं आहे. बरं, पुढे नाशिक मधून बाबा निघाले श्रीहरीच्या दर्शनार्थ. कधी वस्त्राच्या चिंध्या, कधी उघड्या अंगाने, कधी लंगोटी, कधी गिरीकंदरी भुयारी, कधी श्वापदांची मैत्री, ऊन वारा पाऊस उपवास, पण श्री गुरूंना आर्ततेने पुकारत बाबा चाललेले आहेत. आले ओंकारेश्वरला येऊन पोचलेले आहेत. श्री नर्मदा मैयाच्या काठावरती बसलेले आहेत. श्री गुरूंची
अजून प्राप्ती झालेली नाही, पण अंतरंगामध्ये तळमळ निर्माण झालेली आहे. गुरुराया पावन कर ही काया, सदया करी दया, त्यांचा अभंग आहे. जन्मोजन्मीचे कर्मप्रवाही शिनलो हरिवाया, भ्रमणभ्रांतीचे जीव वंचना भूवरी ही वाया, भवाब्दी छाया अनंत धारा दावी तेरे मज भया, ब्रीद राखतू पतित पावना शुद्ध करी मम काया, सदया करी दया गुरुराया पावन करी ही काया. ध्यानमग्न अवस्थेत ओंकारेश्वरच्या दर्शनाला जाण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. नर्मदा मैयाच्या महापुरातून त्यांनी ओंकारेश्वराला प्रयाण केलं. देवदर्शन घेतले, पण डोळे निवेनात, चित्त शमेना. देव दर्शन म्हणजे देव नुसता दिसावा याला दर्शन म्हणत नाही, तर देव नित्य व्हावा असे बाबा म्हणायचे. देव दिसणं हे सामान्य लौकिक दर्शन झालं, पण तो देव आपला नित्य व्हायला हवा. आणि असा नित्य देव कसा होतो? त्या दर्शनाने काय घडतं चमत्कार, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा, की देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपणा. खरं दर्शन कोणतं? तर तुकोबराय म्हणतात तसे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. एरवी आपण पंढरपूरला गेलो, पांडुरंगाचं विटेवरचं दर्शन घेतलं, मंदिरातून बाहेर पडलो, पण हे झालं चर्मचक्षु दर्शन. त्याहून श्रेष्ठ आहे ते मानस दर्शन, आणि मानस दर्शनाहूनही श्रेष्ठ आहे ते आत्मदर्शन. म्हणजे इथं जे म्हटलंय विठो बैसला सावळा, कुठे? डोळ्यामध्ये हा सावळा विठो बसला. तसं या ओंकारेश्वराचं दर्शन मोरेश्वरांना झालं, आणि तिथे त्या दर्शनाचं वर्णन बाबांनी केलेलं आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, थोड्याफार ग्रंथांचा परिचय आपण पाहणार आहोतच. बाबांनी वर्णन केलेलं आहे त्यांच्या पत्रामध्ये, की ओंकारेश्वराचं दर्शन कसं झालं. त्यांच्याच भाषेमध्ये बघूया. अतिशय उच्च प्रकारची ही आध्यात्मिक पातळीवरची, परंतु उच्च साहित्य लाभलेलं, म्हणजे ज्याला आपण साहित्याचं लेणं लाभलेलं, अशी सुंदर अशी वाणी बाबांची आहे. बाबा वर्णन करतात, मंदिराच्या वाटेवर औत्सुक्य व जिज्ञासा उत्साहाने धावू लागले. शिवालयातील घंटानादाचा झणत्कार नादाचे कंप मार्ग दाखवित मंदिराकडे नेते झाले. देवाचा दयाळूपणाचा रस ओसंडत आहे असा भास झाला. डोळेही देव कसा असेल, देव कसा असेल याची पृच्छा करू लागले. हरिओम हर हर हा भक्तवृंदाचा जयघोष थोडे समाधान देत होता. भगवंताचे मधुर मिलनाचा प्रीतिकल्प सुखद अनुभूतीचा फुलोरा आणत होता. चित्तात कळकळ दाटून येत होती. धुंदपणे जिवंतपणा मंदिराच्या दारामध्ये आला, आणि तिथे त्यांना यतीश्वरानंदाचं दर्शन झालं. हरिप्रीतिमय मोरेश्वरांचे यतीश्वरानंदांना अतिशय कौतुक वाटलं. यतीश्वरानंदांच्या कृपा झाली बाबांवरती, आणि यतीश्वरानंदांनी बाबांना थेट उन्मनीमध्ये नेऊन पोचवलं. किती वय असेल त्यावेळेस बाबांचं? अवघं 22-23 वय असावं. कृतार्थ मोरेश्वर नम्रतेने बोलू लागले. हरी रे तव पदी मन स्थिर हो, शयनी आसने नित्य निरंतर भजनी रंगो, वृत्तीदंग हो, हरी रे तव पदी मन स्थिर हो. यतीश्वरानंदांनी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं, मोरेश्वरा जा, आता वृंदावनला जा. वृंदावनला जाऊन तिथे तुला खऱ्या अंतरंगाचं दर्शन होईल. आणि ओंकारेश्वराकडून वृंदावनाकडे बाबांनी प्रस्थान केलेलं आहे. आता याच्यानंतर जे काय वृंदावनमध्ये घडलेलं आहे त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ओंकारेश्वराकडून वृंदावनाकडे असा बाबांचा प्रवास सुरू झाला. 7 दिवसांचे उपवास, 3 दिवसांच्या शिळ्या भाकरी, चोरीचे बंध भोगले, वेडा म्हणून मार खाल्ला, भांडी घासावी लागली, हॉटेलमध्ये काम करावं लागलं, पण भगवंताला करुणेने ते आळवू लागले. बाबांचं हे जे काही अध्यात्मासाठी, भगवत प्राप्तीसाठी, सद्गुरू प्राप्तीसाठी त्यांनी जो काही प्रवास केला त्यांच्या जीवनामध्ये, तर त्याचं एक वर्णन असलेला त्यांनीच लिहिलेला स्वानुभूतीचा एक अभंग आहे. मी आपल्याला वाचून दाखवतो, म्हणजे इथेच बाबांचं अंतरंग दर्शन आपल्याला निश्चितपणे होईल. एक साधक कसा असतो असावा, आणि सिद्धतेला तो कसा पोचतो, त्याने किती खरतर तपश्चर्या त्याला करावी लागते. बाबांचा एक सुंदर अभंग आहे.
म्हणजे साधना काळातील वर्णन त्यांनी त्या अभंगामध्ये केलेलं आहे. हा अभंग वाचणं का आवश्यक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला परमपूज्य बाबा महाराजांनी साधना कशी केली हे कळेल आणि आपल्यालाही प्रेरणा मिळेल की खरंच अशा प्रकारे साधना ही केल्याशिवाय खऱ्या अर्थाने तपे विन दैवत प्राप्त होत नाही. बाबांचा तो अभंग असा आहे, ध्रुवपद आहे अभंगाचं, सारेची देखिले वैभव सुखाचे भोगिल्या आशेचे अनुभवी, असं ते सुरुवातीला म्हणतात. आता ते सांगतात बघा, उत्तम वाहनी हिंडलो स्वैर भरविला दरबार वैभवाचा, वस्त्र मूल्यवान पायतळी माझ्या वैभवाचा राजा अनुभविला, श्रीमंती नुरली जगा माझी कोठे राजेपण दिठे मज पाहत, गज अश्वरथ झुलविले द्वारी साक्ष हरिद्वारा अजूनी आहे, सेवकांचे तांडे चाले मागे पुढे पाही चहूकडे वैभवाशी. इतकं राजवैभव बाबांना प्राप्त झालं होतं. जिथे जावे तेथे मानची मिळे हो, विजय पताका फडके माझी. आता याच्या विपरीत दर्शन ते सांगतात, दरिद्रही आम्ही सुखविले फार नदी नाले डोंगर अनवाणी. ते वैभव गेलं निघून, दारिद्र्य आलं वाट्याला, उघड्या अंगाने फिरलो सर्वत्र वैभवा परत पाठविले, गिरीकंदराशी शिरलो भुयारी घोर वनांतरी फिरलो आम्ही, मैत्री श्वापदांची प्रेमे आम्ही केली, एकांती देखिली माझी मूर्ती, भिक्षा दारोदार कराया हिंडलो, स्वानंदे भरलो माझ्या अंगे, नाही भीती आम्हा सुख सामुग्रीची, ठेव समाधानाची बापे दिली, 7 दिवसांचे पडले उपवास तरी ना सायास घडले काही, 3 दिवसांची शिळी भाकरी ती आनंदा भरती अनावया, लंगोटीही आम्हा नवती एकदा हर्षानी सदा झाके अंग, दारिद्र्याचा राजा वैभवाचा स्वामी अहर्निश स्वामी भरलो ऐशा, एकटा चाललो महापुरांतरी शिवालयातरी ओंकारीच्या, रत्नाचा मुकुट महंत म्हणून घातीला वृंदावनी साऱ्या संती, तैशेची सुखाने पादत्राण डोई ठेविले मी पाही जगन्नाथी, पायी तुडविला बर्फाचा डोंगर धनाचे ढिगार ठाई ठाई, आईशी बादशाही भोगिली मी सुखे आणि किती दुःखे आनंदाने, किती सांगू बापा हाल या देहाचे बंध ते चोरीचे भोगिले मी. माझं खूप हाल झालं, माझ्यावरती चोरीचा आरोप आला, वेळा म्हणून या मारतो साहिला, कथा खांडव्याला झाली आयशी, वाहिले मी ओझे हमालाच्या परी, हीच मुंबापुरी साक्ष आहे. मुंबईत त्यांना हमालाचं काम करावं लागलं, भांडी घासायाशी 3 दिन होतो हॉटेलीच्या हातो ग्राहकांशी. 3 दिवस मी पोऱ्याचं काम केलं हॉटेलमध्ये, बंदरी राहिलो कोळसा फेकाया, धन्य वाटे माया मज सारी, काय माया शक्ती माझ्याकडून काय काय करून घेते, तैसाची फिरलो राजभवनात राहिलो सुखात 3 ठाई, हजारो कोसांची पायपीट केली, बिहारी बंगाली मंत्रविद्ये, बिहारमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या मंत्रविद्या शिकून घेतल्या, परी आता झालो गोसावी मुळाचा, वीट वैभवाचा मजा आला, 16 वर्षांचा निघालो आदराने, पंढरी वाटेनी म्हणता विठ्ठल, कुठेही पहावे काहीही करावे देई त्याची खावे भगवंत, जरीचे अंबारी देह सजविला, गजावरी मिरविले नेपाळात, म्हणजे हत्तीवरून त्यांची मिरवणूक निघाली नेपाळामध्ये, परी गोड नाही वाटे माझ्या जीवा म्हणून देवापाशी आलो, उनेपणा काही उरलाच नाही, सुखे सर्व व्यापी प्राप्त झाली, चिंध्या पांघोरल्या उतार वस्त्रांच्या विंध्याद्री गिरीच्या कडे लागी, आयुष्य बहु आहे चरित्र विटाळ, अज्ञानाचा मळ ऐसा सारा, हे काय सांगावे जगापुढे आम्ही, सदाचे निकामी वैभव हे, याहुनी थोर हरिभक्त झाले, शरीर विटंबिले बहु कष्टे, आम्ही काय केले व्हायचे ते झाले, हरीने ठेविले तैसे वागो, सारेशी जाणावे मृगजळी व्याप, वृथा हे आलाप आलापाचे, वृथा हे विलाप आलापाचे, बहु ऐशे आहे चरित्र आमुचे, परी ते वाणीचे वृथा शीन. या काव्यातून आपण बाबांचा साधन प्रवाह कसा होता तो बघितला असेल, आपल्या लक्षात आला असेल.
तर ते सांगतात की वृंदावनामध्ये आल्यावरती त्यांची आत्मस्थिती, त्यांची जीवस्थिती कशी झाली ते वर्णन करतात त्यांच्या अभंग रचनेमध्ये. रुचेन काही शुष्क जीवस्थिती, कृपा कराबा गोकुळ राजा, हरी एक वेळ ऐकाना, मम केविल वाणी करुणा, गुरुदेव जरा तरी याना, बघण्याशी मम दैना. आणि अशा प्रकारचा रात्रंदिवस भगवंताचा ध्यास लागलेला आहे. हरीच्या ध्यासामध्ये ते मग्न झालेले आहे आणि ते भगवंताला आपली आस व्यक्त करताना म्हणतात, शमतील का नेत्र माझे पाहुन या मोहना, मम भाग्य देई आता कधीतरी हो दर्शना. आणि मग ते वृंदावनामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यावेळेस महेश्वरांनी म्हणजे यतीश्वरानंदांनी त्यांना खूप सांभाळलं. वृंदावनात आगमन झाल्यावर ते फाल्गुन वद्य रंगपंचमीला खरतर प्रवासानंतर वृंदावनाची धूळ अंगाला लावली आणि जणू काय तुकोबराच्या भाषेत ते बोलू लागले, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. त्यांनी लोळणच घेतली वृंदावनामध्ये आणि ते म्हणू लागले, कुणी श्याम सुलोचन दावा, विरहानल मम शमवा, स्थल जलवाशी सांगा कुणीतरी कुठे राहतो श्याम बिहारी, नेत्र बावरे बघण्यातो हरी, मज जीवनाला ठेवा, कुणीतरी श्याम सुलोचन दावा. श्री गुरुदेवा येई आता, तुझविद मजशी कोण त्राता, श्याम दावणी शांतवी आता, वाजवी सोहम पावा, कुणी श्याम सुलोचन दावा, विरहानल मम शमवा. अशा प्रकारे त्यांचा वृंदावनातला विहार सुरू झाला. कधी हर्ष, कधी खेद, कधी उल्हास, कधी निराशा. काही वेळा ते स्वतःलाच अवगुणी समजून लागले, प्रभूची करुणा भाकू लागले. प्रभू मम अवगुण मनी न धरी, नाम दया गणपतीत पावन, जगिया सार्थ करी, अग्निसम तू पावनकारी, दोष आशे मम काष्ठ भिकारी, स्पर्श पुनित तव दोष नाशनी, करुणिया मज तारी, प्रभू मम अवगुण मनी न धरी. तर कधी श्रीमद भागवताची कथा श्रवण करताना रास क्रीडेचे वर्णन ऐकता ऐकता त्यांच्या अंतरी ते गोपी भाव धारण करत आणि ते म्हणू लागत, सखे मी श्याम रंगी रंगली, अवघी श्यामवर्ण झाली, जिथे दृष्टीची फेक फेकते श्याम छटा शोभली, आत बाहेरी श्याम सावळा, श्याम दृष्टी जाहली, सखे मी श्याम रंगी रंगली. वृंदावनामध्ये त्यांनी अंतरंग साधनेचा खूप प्रयत्न केला. सुरुवातीला साधकाला त्याचं मन छळत असतं. त्यांनी मनाला खूप उपदेश केला. म्हणजे त्यांचे मनोपदेश नावाचं छोटंसं पुस्तक आहे. त्यांची छोटीशी काही प्रकरण वजा पुस्तक आहेत. त्याच्यामध्ये मनोपदेश आहे, हरिपाठ चिंतन आहे, अशी काही छोटीशी पुस्तक आहे. माचनृत्य हृदगत आहे. पण त्यांचे 2 महत्वाचे ग्रंथ आहे. आपण त्याचा थोडक्यात परामर्श नंतर घेणार आहोतच. वृंदावनीच्या प्रेमभूमीत बागडत असताना भूत संस्कारित मन माझे ईश्वरीय प्रेमाला आड येत असे बाबा वर्णन करतात. वृंदावनातलं वर्णन करतात. माझं मन मला ईश्वरीय प्रेमाच्या आड येत होता. वृंदावनीच्या प्रेमभूमीत बागडत असताना भूत संस्कारित माझे मन ईश्वरीय प्रेमाला आड येत असे आणि त्यात देवाचे दूरत्व जाणून व्यथा होत होते. व भगवंताला साक्षी करून प्रथम मीच माझ्या मनाचा कानाकोपरा धुंडाळला. प्रथम मीच माझ्या मनाचा कानाकोपरा धुंडाळला. त्याच्या अंग प्रत्यंगाचे सदोषत्व बाहेर टाकण्याचे उपाय मी सुरू केले. ते करीत असताना जिथे जेव्हा तो जो संस्कार माझ्या प्रभूचे प्रेमदर्शन हो देईना, तो मनातला संस्कार उचलण्यासाठी श्लोकबद्ध असा स्फूर्त मनोपदेश माझ्या मनाच्या ठाई मीच माझ्या मनाला करू लागलो. त्याला मनोपदेश म्हटलेला आहे. हा मनोपदेश जर आपण बाबांचा वाचला तर समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकच आहे की काय आपल्याला असे वाटावं लागेल. 1-2 श्लोक मी म्हणून दाखवतो जे बाबांनी रचलेले आहेत. मिळे मिळे खावया खावनी तेची राहे, अहर्निश तो श्याम सन्मुख आहे, जसे ज्या स्थळी राहे तेथे प्रसन्न, करी शांतीने चिंतना प्रेम पूर्ण,
सदा सर्व एकांत सेवीत जावा, बहुसंगतीने मिळेना विसावा. जरी लोक नादिष्ट फंदिष्ट ढंगी, मुखी मिष्टभाषी अतिशिष्ट रंगी. मना दीनता सर्व सांडोनी द्यावी, अहोरात्र आनंद वृत्ती धरावी. स्वभावे मिटे पूर सारा भवाचा, जरी होशी तू दास त्या माधवाचा. बघा, जर का आपण मनाचे श्लोकच ऐकतो की काय, असं त्यांनी मनाशी एक आत्मसंवाद सुरू केला. आणि मग शेवटी ती साधना आहे, केव्हा तरी फळाश येते. सद्गुरु कृपा पाठीशी होतीच त्यांच्या. आणि त्यांनी खरोखरच माऊली म्हणतात तसे, गुरु दाविल्या वाटा, येवने विवेक तीर्थ तटा, धुवनी मळकटा बुद्धीचा तेने. आणि त्यांच्या बुद्धीचा मळकटा केव्हा धुवून गेला होता. नित्यनेम, गीता पारायण, अभ्यास करणं, भागवत श्रवण करणं, वृंदावन परिक्रमा करणं आणि एकांतात बसून श्रीकृष्णाचं नामचिंतन करणं. दिवसेंदिवस व्याकुळता वाढू लागली. 3 दिवस बाबा रात्रंदिवस त्यांना खाण्यापिण्याचं पण भान नसायचं. भावावस्थेमध्ये निपचित पडून राहायचे. आणि एकदा अशाच त्या भावावस्थेत असताना त्या श्यामसुंदराने बाबांना दर्शन दिले, कृपादृष्टीने निहाळले, प्रेमाचा स्पर्श झाला, यातायात संपली, जीवन धन्य झाले. आणि बाबांच्या मुखातून काव्य सरवू लागले. सर्वत्राचे अधिष्ठान, जीव शिवाचे जीवन, मांगल्याते जे पावन, कान्होबा माझा. देवादिक वंदे जाशी, भक्त तेही भुलती याशी, पांढावला गोपाळाशी, कान्होबा माझा. गुरुदेव बोधियला, आत्मरूप भाव केला, मोरयाने ओळखीला कान्होबा माझा. त्यावेळेस तेथील लोकांनी बाबांची योग्यता ओळखली आणि महंतपणाचा मुकुट तेथील संतांनी महात्म्यांनी बाबांच्या मस्तकावर धारण केला. वृंदावनमध्ये बाबांचा मोठा सत्कार करण्यात आला. पण मोरेश्वरांना मात्र एकमेव भगवंताच्या सगुण सुंदर ध्यान मूर्तीची आवड जडलेली होती. वेणू आधरी उभा यमुना तिरी, तो हा नंदतनय मुरारी, सह धेनु वत्सांची खिल्लारे, नित्य मंडित जो विश्वाकारे, आवडला हा वनमाळी. खरं म्हणजे सगुण म्हणजे काय बरं? सगुणाविषयी बाबांनी फार सुंदर अशी एक व्याख्या केलेली आहे बरं का. असं म्हटलंय, आकाराचे दर्शनात भावाचा ऐक्यरस ओतून देव पण सजविले आहे. भारतीयांच्या मूर्तीचा आकार देव नसून, बघा बाबांचं वाक्य, बाबा सांगतात भारतीयांच्या मूर्तीचा आकार देव नसून देवाचा आकार मूर्ती झाला आहे, असं बाबा सांगतात. देवाचा आकार मूर्ती झालेला आहे. हे भारतीय संतांचं वैशिष्ट्य आहे. ते मूर्तीच्या आकाराला देव म्हणत नाही, तर देवच मूर्तिमंत मूर्तीच्या आकाराला आलेला आहे. देवच कलात्मक क्रीडेचा चैतन्य प्रसव करत आहे, असं बाबांनी मत मांडलं. ते आता स्वानंदाने भरलेले आहेत. वृंदावनच्या पावनभूमीला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. श्याममोहनाला नेत्रामध्ये साठवले आणि पुनश्च भ्रमंती सुरू केली. आता वृंदावन मधून बाबा बाहेर पडले आणि तेच त्यांनी साधना काळातील अनुभव, जे आता आपण काव्य वाचलं, सारेची देखिले वैभव सुखाचे, भोगिल्या आशेचे अनुभवे. वृंदावन मधून बाबा निघाले, थेट आपल्या स्वतःच्या गावाला आर्वीला आले. आणि त्यावेळेस त्यांनी येताना खरं पाहतात ते अनेक ठिकाणी फिरलेले आहेत. आर्वी जेव्हा त्यांनी सोडलेली आहे त्यावेळेस त्यांना अनेक महात्म्यांची भेट झालेली आहे. त्याच्यामध्ये मौनी बाबा आहेत, विनोबाजी भावे आहेत, महात्मा गांधींना भेटलेले आहेत. नागपूरला रामटेकला जाऊन त्यांनी योगाभ्यास केलेला आहे. हरिद्वारला त्यांनी वास्तव्य केलेले आहेत. कैलासावरती नागा लोकांशी सख्य केलेले आहे त्यांनी. त्यांच्याकडून तंत्रमंत्र विद्या त्यांनी मिळवलेली आहे. सर्व समाज चालीरीती पाहत ते नगर जिल्ह्यात आलेले. प्रथमतः ते कानिपनाथला आले. कानिपनाथ मध्ये मढीला, कानिपनाथ मढी म्हणजे कानिपनाथांच्या दर्शनाला आलेले आहेत, मढीला आलेले आहेत. आणि तिथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. मढीच्या कानिपनाथांनी त्यांना आदेश दिला, उठ माचनूरला जा, म्हणजे स्वतःच्या गावी जा. तिथून बाबा निघाले, ते माचनूरला आले. त्यांना स्वतःच्या गावी जा असा आदेश आला, पण त्यांना आधी सांगितलं की माचनूरला जा. आणि तिथून बाबा माचनूरला आले. सोलापूर जिल्हा, मंगळवेढा तालुका, मंगळवेढा संत दामाजी पंतांचं गाव. तिथून एक 10-12 किलोमीटर अंतरावरती मंगळवेढा सोलापूर रस्त्यावर
माचनूर नावाचं गाव आहे, ब्रह्मपुरीच्या जवळ. जवळच भीमा नदी चंद्रभागा वाहत आहे, तिच्या तीरावरती हे माचनूर गाव आहे. चंद्रभागेचे नाभिक क्षेत्र मानलं जातं, म्हणजे भूगर्भ रेषेवर वसलेलं हे गाव आहे. ह्या गावाचं वैशिष्ट्य असं की हरिक्षेत्र आणि हरक्षेत्र याचा हा मध्यभाग म्हणजे माचनूर गाव आहे. तर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर येथे आहे. येथे काशीनाथ नावाच्या संन्याशाची समाधी आहे. नदीच्या पात्रात जटाशंकराचं मंदिर आहे की जेथे श्री गोरक्षनाथांनी 21 दिवसांचं अनुष्ठान करून हे जटाशंकर मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि इथे स्वामी समर्थांच्या दत्त पादुका सुद्धा आहेत. अष्टभुजा देवीचं मंदिर तिथे आहे. इथे सिद्धेश्वराला महाशिवरात्रीची मोठी यात्रा भरते. अतिशय रम्य असं स्थान आहे. व दरवर्षी तिथे जाऊन साधना सप्ताहामध्ये सेवा करण्याचा योग मला येतो. आपणही केव्हा जमलंच तर मंगळवेढ्यापासून फार सुंदर असं स्थान आहे. त्याचं वैशिष्ट्य सांगायचं असं माचनूरचं की खरं पाहता या गावाचं नाव आणखी काही वेगळं असावं, पण त्याचं मूळ नाव मांसनूर असं होतं. तिथल्या एक दंतकथेप्रमाणे जे ऐकलं ते आपल्याला सांगतो. इसवी सन 1695 मध्ये औरंगजेबाने हे मंदिर भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे जवळच औरंगजेबाची गढी आहे आणि त्यांनी असं केलं की ते मंदिर पाडण्यासाठी काही कामगार पाठवले. तर आपण जर त्या मंदिरात गेलात तर तिथला जर नंदी बघितला तर आपल्याला लक्षात येईल की नंदीचं असं तोंड त्यांनी असं जसं अंगावर धावून जाताना तोंड वाकडं करतो ना, शिंग एका बाजूला असं तोंड वाकडं केलं नंदीने आणि जणू काय अंगावर धावून येतो अशा आविर्भावामध्ये नंदीचं तोंड आहे, दगडी नंदीचं. असं झालं की ज्यावेळेस ते कामगार ते मंदिर पाडायसाठी यायचे त्यावेळेस नंदी रागाने मान वाकडी करायचा आणि नंदीच्या शिंगामधून भले मोठे काळे दंश करणारे भुंगे बाहेर पडायचे आणि ते भ्रमर त्या कामगाराला दंश करायचे. ते कामगार पळून जायचे. मंदिराची एक बाजू पाडण्याचा प्रयत्न केला. हे मागील बाजूला आपण बघितल्यावर ते दिसून येईल. दुसरं असं की आता हे शिवलिंग भ्रष्ट करायचं म्हणून औरंगजेबाने गाय कापायला सांगितली आणि गोमांस घेऊन त्या शिवलिंगावर टाकायचा आदेश केला. म्हणून त्यांच्या सेवकाने गाय कापून त्याचा मांस एका परातीमध्ये तबकामध्ये घेतलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं, वस्त्र म्हणा, आणि त्या मंदिराच्या दरवाजाजवळ आले. पाहतात तर तबक हलकं झालं होतं. त्यांनी वरचं वस्त्र काढलं, तबकामध्ये मांस होतं पण त्या मांसाचं नूर झालं होतं. नूर म्हणजे फुलात रूपांतर झालं होतं. म्हणून लोकांनी मांसनूर असं नाव ठेवलं, पण त्याचा पुढे अपभ्रंश माचनूर असं झालं. तर इथे बाबांना जसं मढीतून आदेश आला की माचनूरला जा, तसंच बाबा पहिल्यांदा अक्कलकोटला आले. अक्कलकोटातून तत्पूर्वी ते सोलापूरला शिवराई मठात थांबले. तिथून ते अक्कलकोटला वटवृक्षाखाली बसले आणि त्यांची प्रवचनं सुरू झाली. बाबा ज्यावेळेस प्रवचन करायचे त्यावेळेस ते श्रोत्यांकडे पाहत नव्हते, तर वर आकाशामध्ये पाहायचे. बाबा वर आकाशामध्ये पाहायचे. तर श्रोत्यांनी विचारलं, बाबा तुम्ही प्रवचन सांगताना समोर तुमच्या समोर ज्ञानेश्वरी आहे, आम्ही श्रोते बसलेलो आहोत, तुम्ही वर का पाहता? ते म्हणले, मला आकाशामध्ये ते दिव्य प्रकाशाची अक्षरं दिसतात की जी अक्षरं मी तुम्हाला वाचून सांगतोय. असं हे बाबांची प्रवचन. लोकांची गर्दी होऊ लागली. 1954 सालची गोष्ट आहे. आणि मग त्या माचनूरला जवळच ब्रह्मपुरी म्हणून गाव आहे. स्वामींच्या आदेशावरूनही ते अक्कलकोटच्या स्वामींच्या आदेशावरून ते माचनूरला आले. ब्रह्मपुरीच्या गावकऱ्यांचं सहकार्य त्यांनी घेतलं. तिथे एक मोठं स्मशान होतं, ते त्यांनी साफ केलं. मंदिराचा सगळा भाग सपाट केला आणि तिथे छोट्याशा झोपड्या बांधल्या आणि पुढे सिद्ध सारणा संघ नावाची तिथे स्थापना केली. तेव्हापासून ते आजता गायत दत्त जयंतीला 7 दिवसांचा साधना महोत्सव हा तिथे अजूनही साजरा होत आहे. असे परमपूज्य बाबा यांच्याविषयी खूप काही सांगता येण्याजोग्य आहे, पण त्यांच्या ग्रंथाचाही आपण थोडक्यात परिचय पाहायचा आहे. झालं असं की बाबा ज्यावेळेस एकदा आळंदीला आले होते आणि आळंदीला ते बसले, इंद्रायणीच्या काठावरती बसले आणि माऊलींचे ते गुण गाऊ लागले. माऊलींच्या प्रेमामध्ये तल्लीन होऊन गेले, देहभान विसरून जायचे. अजूनही माचनूरला साधना महोत्सवामध्ये जो सकाळी काकड आरती होतो
तर काकड आरतीमध्ये एक अतिशय सुंदर अशी आरती, ज्ञानेश्वर महाराजांची आरती जी बाबांनी रचलेली ती आरती म्हटली जाते. गुरु ज्ञानेश्वरा श्रीनाथ कुंवरा अलख निरंजन ओंकारा तू भक्तोद्धरा कैवल्यधारा आनंद चिद्घन साकारा तू निर्गुण निर्मम योगी तू ब्रह्म सनातन रागी तू श्रद्धा गुण त्यागी तू प्रेम ज्योत वैरागी तू सत्य सगुण धवलांगी तू केवळ शांती शुभांगी तू प्राणेश्वरा विमुक्त तारा शंकर भवहर अवतारा गुरु ज्ञानेश्वरा श्रीनाथ कुंवरा असा एक सुंदर भाव तिथे निर्माण होतो. तर काकड आरतीचा हे आनंद अनुभव घेण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. फार सुंदर असं ते 7 दिवस दत्त जयंतीच्या काळामध्ये हे मोठ्या प्रेमाने सर्व साधक अजूनही येतात आणि तिथे हा साधना महोत्सव करतात. साधना महोत्सवाच्या काळात बाबांचं असं होतं की एकही साधक 7 दिवस त्या आश्रमाच्या फाटकाच्या बाहेर अजिबात जाणार नाही, फाटकाबाहेर मुळीच जाणार नाही, सगळे आतच राहणार. आणि पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत अखंड साधना, नामस्मरण, प्रवचन, चिंतन असं केलं जायचं 7 दिवस पूर्ण. अजूनही तसंच अवलंब केला जातो. तर अशा प्रकारे बाबा ज्यावेळेस आळंदीला पहिल्यांदा आले त्यावेळेस एक चमत्कार घडला. चमत्कार म्हणजे असा की साधना संहिता हा ग्रंथ त्यांनी लिहिला. हा ग्रंथ लिहिला पण तो माऊलींच्या आदेशाने लिहिला. आता साधना संहिता ग्रंथ पाहण्यापूर्वी आपण त्यांच्या दिव्यामृतधारा ग्रंथाचा थोडक्यात परिचय करून घेऊया. बाबांनी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायावरती आणि केवळ 12व्या अध्यायावरती सुमारे 3 खंडात्मक असा जवळजवळ 1000 ते 1200 पृष्ठांचा दिव्यामृतधारा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला त्यांनी ज्ञानेश्वरीचं प्रगत दर्शन, भावदर्शन असं नाव दिलेलं आहे. फक्त 12व्या अध्यायात ज्या पहिल्या ज्या 9 ओव्या आहेत, जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे आणि म्हणून आंबे श्रीमंते निजजन कल्पलते, इथपर्यंतच्या या ओव्यांवरती बाबांनी जवळजवळ 400 ते 500 पृष्ठांचं विवरण केलेलं आहे. अतिशय सुंदर की ज्याच्यामध्ये पिंडगत असलेली सप्तचक्रे आणि ब्रह्मांडगत असलेली चक्रे यांचा अनुबंध कसा साधायचा आणि कुंडलिनी शक्ती कशी जागृत होते सद्गुरु कृपेने, आणि हा संपूर्ण 12व्या अध्यायाचा आशय घन असा अर्थ बाबांनी स्वानुभवांनी व्यक्त केलेला आहे. आणि बाबा सांगायचे जिजाताई हाटेल लिहून घ्यायच्या. कधी 20 पागे यांनी सुद्धा लेखन केलेलं आहे असं मला जिजाताईंनी सांगितलं होतं. आणि अतिशय दिव्य असा ग्रंथ तिथे प्रकट झालेला आहे. आणि अजूनही हा ग्रंथ मिळतो. सध्या माचनूरचा जो मोक्षधाम प्रकाशन म्हणून मंडळ आहे माचनूरचं, त्यांनी आता हा ग्रंथ जाड टाईप मध्ये केला असल्यामुळे तो आता 4 खंडामध्ये उपलब्ध झालेला आहे. आपण तो ग्रंथ जरूर आपल्या संग्रहामध्ये ठेवा. तर त्याच्या ज्या काही सगळ्या त्यांनी क्रिया सांगितलेल्या आहेत, थोडक्यात त्याला आपण थिअरी म्हणूया, जे काही ज्ञान सांगितलेलं आहे ते सर्व साधकाच्या जीवनामध्ये कसं काय अवतरण, कसं काय साधकाच्या जीवनामध्ये येईल, त्यासाठी साधकाने कोणत्या प्रकारच्या कशा साधना केल्या पाहिजे, ह्या साधना अजून लिहिल्या गेल्या नव्हत्या. कारण पुन्हा साधकामध्ये काही मंद आहेत, काही मध्यम आहेत, काही तीव्र आहेत. तेव्हा मंद मुमुक्षु, मध्यम मुमुक्षु, तीव्र मुमुक्षु यांना समोर ठेवून काही साधना सांगणं गरजेचं होतं. हे बाबांच्या पण लक्षात येत होतं, पण अजून प्रेरणा होत नव्हती. तेव्हा दिव्यामृतधारा ग्रंथामध्ये जे सर्व सांगितले अनुभूतीचं, ते सर्व प्राप्त करण्यासाठी ज्या प्रक्रिया करणं आवश्यक होतं, त्यासाठी साधना संहिता हा ग्रंथ निर्माण झाला. आता साधना संहिता ग्रंथ कसा निर्माण झाला हे बाबांच्याच भाषेमध्ये त्यांच्या एका प्रवचनातला विषय मी आपल्याला जशाचा तसा वाचून दाखवतो. दिवस रात्रीचे तरंग काळाच्या ओघात समाधानाचे सौंदर्य लिहून पुढे पुढे सरकत होते. अशा वेळी एक दिवस विशेषतेने उगवला. श्री बाबांच्या बोलातून आपण ते रसग्रहण करूया. बाबा म्हणतात, एकादशीचा मंगल दिवस. खळाळणाऱ्या इंद्रायणीचे मायामय स्वरूप पाहत बसलो होतो इंद्रायणीच्या काठी. सायंकाळची वेळ होती. माऊलींच्या मंदिरात घंटा नाद झाला.
एकादशीचा मंगल दिवस. खळाळणाऱ्या इंद्रायणीचे मायामय स्वरूप पाहत बसलो होतो. सायंकाळची वेळ. घंटानाद झाला. नादाच्या मार्गाने धुंद दिशेच्या वाटेवर धुंदरलेल्या मनोवृत्तीत मी चालू लागलो. बाबा वर्णन करतात. देवळात आलो. माऊलींच्या मंदिरात आलो. देवळाच्या कणाकणात ज्ञानदेवांचा स्वरूप सोहळा होता. कोठे दर्शन करू? काही सूचना. ज्ञानोबा असा उद्गार फक्त उमटला. देहबुद्धीचा प्रदेश आठवेना. असलेली आत्मबुद्धी स्मरेना. वागविता धनी वेगळाची हे उघडे सत्य बोलू लागलो. साधन अंगाला प्रकट कर. साधन अंगाला प्रकट कर. आतून बाहेरून मंदिरातून सर्वांगाने हा आवाज येत होता. मोरेश्वरा, साधन अंगाला प्रकट कर. माऊलींच्या समाधीतून, मंदिराच्या कानाकोपऱ्यातून, नव्या अंतर्यामातून हाच आवाज येत होता. माऊली, ज्ञानाच्या मंदिरात पायरीचाही दगड होण्याची योग्यता नसलेला हा माझा जीव मंदिरातल्या ज्ञानमूर्तीला कसे पाहावे, कसं काय वर्णन करू? परंतु तुझाच तो आदेश ना. बघू, तू काहीही करू शकतोस. करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. माऊलीचा आदेश शिरसावंदे मानून शब्द सुमनांच्या परिमलाने उमटलेला साधन क्रम अर्थात साधना संहिता नावाचा ग्रंथ शब्दाकार झाला. गोकुळ अष्टमीला सन 1956 या दिवशी हा ग्रंथ बाबांनी लिहिला. वर्षभरात सन 1957च्या गोकुळाष्टमीला आळंदीतील श्री लक्ष्मी विष्णू मंदिरात त्याचे प्रकाशन झाले, कारण तिथेच ग्रंथ लिहिला होता. त्या स्वानुभवाची साधन गंगा काय आहे तर बाबा सांगतात की जो नामे ऊर्ध्व पंथ तोची कथू प्रकाश झोत प्रकाशू अविद्या रात भ्रमांतरीचा आम्ही कथू जे जे ते अनुभवाचे काजे सत्य विश्वास पाहिजे बोध व्हाया. आमचीय प्रमाणास अनुभव हाची श्वास नेईल साधिता सिद्धीस निश्चयाने. हा नव्हे धूम मार्ग, हे नव्हे ज्योतिर्मयांग, हे दिव्य ज्योतिर्मयांग न करिता न भवभंग कोणे काळी. प्रथम त्यांनी मंद साधकांसाठी, पुढे प्रापंचिकासाठी, त्याच्यानंतर तीव्र साधकांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सोप्या पद्धतीच्या साधना बाबांनी या ग्रंथामध्ये व्यक्त करून दिव्यामृत धारा आणि साधना संहिता या दोन्हींचा अनुबंध साधलेला आहे. आणि अशा प्रकारे हा सहज साधनेचा योग बाबांनी सांगितलेला आहे. कृपाळूपणा, क्षमाशीलता, कारुण्य, प्रासंगिक कठोरता असे अनेक गुणविशेष श्री आळवीकर बाबांच्या सान्निध्यात अनुभवास येत होते, हे त्यांच्या शिष्यांनी प्रकट केलेले आहे. तर बाबा हे अत्यंत कणवाळू, कृपाळू होते. ते चमत्काराला मानत नव्हते. ते म्हणतात की दैवी संपत्ता धारण करावी हाच तर खराच चमत्कार आहे. दैवी संपदा धारण केली नाही तर किती चमत्कार जीवनात घडले तरी काही उपयोग नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने जी दैवी संपत्ता भगवानाने सांगितलेली आहे, अभयम सत्व संशुद्धी वगैरे, ही साधकाने चित्तामध्ये धारण करावी. चित्तशुद्धीसारखा दुसरा कोणताच चमत्कार नाही. अशा प्रकारे बाबा स्वतःविषयी मात्र अतिशय कमी बोलत, परंतु ते सतत आपल्या आत्मानंदामध्ये मग्न असत. एकदा त्यांनी त्यांचा आत्मानुभव त्यांच्या काव्यामध्ये व्यक्त केलेला आहे. हे कोण भाग्य माझे, मज सर्व प्राप्त झाले, विश्वात सौख्य जे जे ते अवघे मला मिळाले. नच सौख्य वेगळेचे सुखरूप मीच झालो, स्वानंद स्वामी बनलो, मज विश्व गूढ कळले. हरिनाम नित्य गाता दुःख दैन्य ते पळाले, भवरोगही निमाले, गुरुदेव धन्य केले. चिंता सदा भवाची, मज भीती या जीवाची, नुरली आता कशाची, अतिशांत चित्त झालो. विश्वाकडे पहावे, साक्षीपणे फिरावे, प्रभू काजी ते झटावे, सौख्य स्वभाव केले. अशा प्रकारे बाबा एक पूर्णपणे आत्मानंदामध्ये मग्न झालेले आहेत. आणि मग त्यांनी मासनूरला येऊन मोक्षधामच उभं केलं मासनूरला त्यांनी. पुढे ते गावी गेले, पण गावातून पुन्हा आर्वीहून पुन्हा ते मासनूरला आले आणि तिथेच त्यांचा पूर्ण जीवनाचा उत्तरार्ध त्यांनी व्यतीत केलेला आहे. अनेक साधक घडविले. दिव्यामृत धारासारखा ग्रंथ, साधना संहितेसारखा ग्रंथ, खरं म्हणजे हे ग्रंथ प्रकाशित येणं आवश्यक आहे. अनेक साधकांना माहिती पण नाही हे ग्रंथ कोणते आहेत ते. आणि बाबा महाराज आर्वीकरांचे ग्रंथ अतिशय अभ्यासनीय आहे. या विशेष करून त्यांचा जो साधना संहिता ग्रंथ आहे त्याच्यावरती डॉक्टर ज वा जोशी यांनी विस्तृत विवरण केलेलं आहे.
आणि दिव्यामृतधारा ग्रंथ, याशिवाय श्रीमद भगवद्गीतेच्या 2 अध्यायावरती बाबांनी विस्तृत विवरण केलेलं आहे. आणि आता माचनूरच्या मोक्षधाम प्रकाशनाने बाबांची सगळी विखुरलेली पत्र आणि बाबांची त्यावेळेस रेकॉर्डिंग झालेली प्रवचनं यांचं पुन्हा एकदा संकलन करून अनेक नवीन नवीन ग्रंथ प्रकाशामध्ये आणलेले आहेत. बाबांनी एक पसायदान गायलेलं आहे, ते पसायदान म्हणून आपण समारोप करणार आहोत. तत्पूर्वी बाबांचा जो काही त्यांचा जीवनाचा जो इतिश्री झालेला आहे, शेवट झालेला आहे. खरं पाहता साधूंचा शेवट कसा होतो याला महत्व नाहीये. साधू हा आत्मस्वरूपामध्ये रममान झालेला असतो, तो फक्त देहाचे खोळ सोडून जात असतो. बाबांना घशामध्ये, दाढीमध्ये, दातामध्ये, दाढीमध्ये कॅन्सर झाला होता. प्रचंड वेदना होत होत्या, पण बाबा त्या वेदना सहन करत होते. ही घटना ज्यांनी पाहिली ते ठकार काका, खरं म्हणजे ठकार काकांनीच मला पहिल्यांदा माचनूरला घेऊन गेले. कारण गीता धर्म मंडळात ज्यावेळेस मी दिव्यामृतधारा ग्रंथावरती बोलत होतो त्यावेळेस त्यांना वाटलं हा कोण माणूस आहे आपल्या बाबांच्या ग्रंथावर बोलणारा. तेव्हा ठकार काकांच्या पत्नी ह्या बाबांच्या मानसकन्या दोघेही गीता धर्म मंडळात आले. त्यांनी 2-3 गुरुवारी प्रवचन ऐकल्यानंतर मला आग्रह केला, हा ग्रंथ मला भेट दिला आणि माचनूरचं दर्शन घडविलं. तर ठकार काकांनी सांगितलेला अनुभव आपल्याला सांगतो. अनुभव असा आहे की बाबांना शेवटी अत्यंत वेदना होत होत्या. त्यांना दाढीमध्ये कॅन्सर झाला, म्हणजे दाताचा कॅन्सर झाला होता. त्यांना नीट खाताही येत नव्हतं. आणि एकदा त्यांनी शिष्याने सांगितलं, बाबा काहीतरी औषधं घ्यायला पाहिजे. बाबा म्हणाले, मला कशाची भीती. बाबांनी पाठीवरती लिहून द्यायचे आणि बाबांनी सांगितलं, तुम्ही घाबरू नका. म्हटले, हो, अख्खं जग मरणाच्या दाढेत आहे आणि ते मरण माझ्या दाढीमध्ये आहे. म्हणजे मी मोठा की मरण मोठं, सांगा बरं. म्हणजे बाबांनी हसत हसत देह ठेवलेला आहे. ते बाबा पसायदान या विश्वासाठी, जसं माऊलींनी पसायदान मागितलं तसंच बाबांनी सुद्धा एक पसायदान या विश्वासाठी मागितलेलं आहे. ते पसायदान फक्त म्हणूया आणि माझी सेवा मी आटोपतो. पुनश्च ह्या प्रतिष्ठानचं, म्हणजे ज्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे, सकल संत विचार मंच, कोथरूड, पुणे 38 यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे 6 यांच्या सहकार्याने गुरुवारी व्याख्यानमालेमध्ये आज मला परमपूज्य बाबा महाराज आर्वीकरांविषयी हे प्रवचन पुष्प गुंफण्याची सेवा प्राप्त करून दिल्याबद्दल मी या परिवाराचा, विचार मंचाचा, सकल संत विचार मंचाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि बाबांच्या पसायदानाने मी समारोप करतो. अर्थात नंतर माऊलींचं पसायदान आपल्याला म्हणायचं आहे. बाबांचं पसायदान म्हणूया आणि मग माऊलींचं पसायदान म्हणूया. बाबांनी पसायदान किती सुंदर आहे बघा. हा विश्व गोल सारा, नांदो सुखे नितांत, वरदान एवढे दे, कल्याण हो जगात. कोणा जीवास कोठे भय क्लेश ना असावे, नासोत दैन्य खेद, आनंद हो स्वभावे. आसुर्य भाव जावो, प्रेमे सदा सुखात, वरदान एवढे दे, कल्याण हो जगात. सकळांस सर्व काळ, शांती निवांत लाभो, समता समान कामी, कर्मात त्याग शोभो. धर्मार्थ जन्म माझा, देवार्थ जाण हेत, वरदान एवढे दे, कल्याण हो जगात. सन्मान सर्व पावो, अध्यात्मवृत्ती लाभो, सौजन्य सत्वता हो, नासोत दैन्य लोभ. हे दिव्य धर्म वाढो, ज्ञानासवे जनात, वरदान एवढे दे, कल्याण हो जगात. हा विश्व गोल सारा, नांदो सुखे नितांत, वरदान एवढे दे, कल्याण हो जगात. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परमपूज्य बाबा महाराज की जय.